स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आणि आज 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती। तुकडोजी महाराज म्हणजे त्यांचं मूळ नाव होतं माणिक इंगळे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटल्यावर त्यांचं कार्य सर्वश्रुत आहेच। राष्ट्र हाच देव असं ते मानत असत। आपलं घर, आपला परिसर, आपलं गाव स्वच्छ असावं ही शिकवण ते देत असत। एक त्यांची कविता मला आठवते, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। आणि एक कविता प्रार्थना त्यांची प्रसिद्ध आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे। ही कविता आणि ही प्रार्थना त्यामुळे पाठ्यपुस्तकात असल्यामुळे सर्वश्रुतच त्यांची कीर्ती आहे आपल्याला। आज मी इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरित्रावर लिहिलेली स्वरचित आरती सादर करणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करूया आरती, तत्वज्ञान आचरून शिकविती सारी महती। आई मंजुळा, पिता बंडूजी, माणिक मूळ नाव, इंगळे आडनाव अमरावतीतील यावली जन्मगाव। अडकोजी महाराजांची कृपा तुकडोजी म्हणती, तत्वज्ञान आचरणातून शिकविती सारी महती। ग्रामविकासासाठी जीवन हाती खंजिरी, सोपी भाषा भजनाद्वारे खेडोपाडी कामगिरी। राष्ट्रसंत ही पदवी देती भारताचे राष्ट्रपती, तत्वज्ञान आचरणातून शिकविती सारी महती। समूहासाठी कार्य करावे, सदाचार वाढावा, तरुण घडावा, देशासाठी व्यसनमुक्त तो व्हावा। ग्रामगीता अभ्यासावी, साहित्यात कीर्ती, तत्वज्ञान आचरणातून शिकविती सारी महती। अभंगपदे राष्ट्रभक्ती परकिती करीती रचना, सामुदायिक प्रार्थनेस्तव गुरुकुंज आश्रम स्थापना। स्मिता सांगे किती कल्पना नवीन राबविती, तत्वज्ञान आचरणातून शिकविती सारी महती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करूया आरती, तत्वज्ञान आचरणातून शिकविती सारी महती। धन्यवाद। आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। नवीन नवीन येणारे व्हिडिओ सहज उपलब्ध होतील। आणि आवडला व्हिडिओ तुम्हाला तर तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा आणि परिचितांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद।